आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील दिला जाईल पोखरवाडी संघाचा. आणि आणि जरूर या अगोदर झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच इथे दिला जाईल. केतन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. केतन आपण या आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय थेट या उन्हाच्या बडिक्यामध्ये एक थंड थंड सुविधा अर्थातच कोल्ड ड्रिंक्स थम्सअप आपण इथे देणार आहोत मॅन ऑफ द मॅचच्या माध्यमातून. केतन ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. आणि या इथून आपण मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहाल एक दमदार दर्जाची लढत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती भव्य इशारा. चेंडू जातो आहे सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर बबलू मात्र मैदानाच्या आतमध्ये आज मोठ्या पद्धतीनं खेळ करतायत शीळ ठाकूरवाडी क्रिकेट संघासाठी. यस पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मात्र हा चौकार इथे टोकला जातोय. गोलंदाज सध्या तरी प्रसादच्या अगदी विरोधात. प्रसादला आपण पाहताय गोलंदाजी करत असताना आणि बॅटिंग करत असताना बबलू या फलंदाजाला तुम्ही पाहाल. यस या चेंडूवरती स्विचित करण्याचा प्रयत्न होता, अनसक्सेस ठरेल. कुठेतरी पाहिले तरी बॉल थोडासा पुढे टाकला होता आणि हा बॉल थोडासा अवघड मात्र ठरलाय फलंदाजाला मारून खेळण्यासाठी. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दोन चांगल्या दर्जाचे संघ मात्र लढत असताना पाहायला भेटत आहेत. परफेक्ट यॉर्कर चॉप केलाय, परफेक्ट स्वीपर शॉट आणि सध्याच्या घडीला चेंडू जातो आहे डायरेक्टली तडमॅनला बीट करत सीमारेषेच्या पलीकडे येईल. याही बॉलवरती चौकार. कमालीचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवला जाईल. क्लासिकल दर्जाची खेळी मात्र या मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय सध्या तरी बॅट्समन. खऱ्या अर्थानं पाहिले तर बबलू हा फलंदाज स्विचित करण्याच्या नादामध्ये एक चेंडू मिस झाला, परंतु 10 फलकावरती 8 लागलेले आहेत. या मात्र महत्वाच्या राहतील या मॅच मध्ये. लोवर फुल टॉस स्वीप केलाय, नजराना चांगलाय, लाखो दिलाची धडकन. आताच्या घडीला पाहिला तर इथून आवाज आलाय जोराचा कडकन. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अगदी मैदानाच्या आतमध्ये आजच्या संपूर्ण दिवसामध्ये मात्र एक चांगल्या स्ट्रॅटेजीचा खेळ मात्र पाहायला मिळतो आहे. शील ठाकूरवाडी संघ मात्र या मॅच मध्ये चांगला खेळ करत असताना बॅट्समन बबलूला तुम्ही पाहाल खऱ्या अर्थानं एक मोठं नाव आहे आणि जरूर त्या पद्धतीचं काम देखील झालंय त्याच्या बॅटच्या माध्यमातून. इथे हा चेंडू कुठेतरी स्विचित करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या समोर बॉल टाकला, वेगाची प्रचंड गती होती या बॉल्सवरती आणि बीट केलं जात आहे. इथून बॅटर बबलूला कधी एका बॉलवरती हल्ला केला जातोय, कधी एका बॉलवरती पाहिला तर डॉट बॉलचं चित्र टाकलं जात आहे. मिस्टामिक स्टोक क्षेत्र दूरवरती आपण पाहाल लॉंग ऑन वरती बॉलला स्टॉप केलाय. इथून एक सिंगल मात्र नक्कीच प्राप्त होईल आणि या सिंगलला मात्र इथून पंच देतील सिग्नल. षटक नंबर 1 कंप्लीट. आणि एका ओव्हरमध्ये पाहिलं तर बॅटल करत असताना टीम सध्या तरी शील ठाकूरवाडी संघ तब्बल 13 या अंकावरती पोहोचली आहे.
पहिलं षटक समाप्त झालं. धाफलकावरती 13 लागलेत. आता इथून गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अनंता दाखल झालेले आहेत. साखरेला बबलू इथे काय होत आहे आणि सक्सेसफुल दर्जाचा तडाखा. चेंडू आता जाईल सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑफला. नॉन स्टॉप करत सीमारेषेच्या पलीकडे सिक्सर. आज मात्र एक मोठ्या लेवलला खेळ मात्र इथून दाखवला जातो. बॅट्समन बबलूच्या बॅट बांधून सध्या तरी धोका निर्माण असेल गोलंदाजी करणाऱ्या चौदरवाडी क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना, कारण आता मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या दर्जाचा माहोल मात्र या मॅच मध्ये तयार करत असताना बबलूला तुम्ही पाहाल आपल्या स्क्रीनवरती. चांगला खेळ करतोय. चबराक शॉट मिस टायमिंग क्षेत्र. ओहो, काच सोडलाय की सामना सोडलाय चौदरवाडी क्रिकेट संघानं, कारण आताच्या घडीला एका मोठ्या फलंदाजाला मात्र इथून जीवदान मिळतो आहे. आणि हा जीवदान किती महत्वाचा ते मात्र तुम्हाला अगोदरच पाहायला भेटलेलं आहे आणि अजून पाहायला भेटेल. कारण कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये जसं म्हटलं जातं आहे पकडा कॅच आणि जिंका मॅच, आणि इथे पाहिलं तर झेल ड्रॉप झाला. एक सिंगल भेटली, झेल देखील भेटला नाही आणि त्यामुळे इथून आता दाफलकावरती एकूण रन्स 20 या आकड्यावरती लागल्या जात आहेत. 20 धावा दाफलकावरती लागल्या जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये मात्र एका चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होतो. आम्ही सामिक स्टोक बॅटच्या आतल्या भागाची एज अँड टेकन लागला. इथून या दाफलकाला पहिला ब्रेक थ्रो, धक्का क्रमांक पहिला बॅटिंग करणाऱ्या श्री ठाकूरवाडी क्रिकेट संघाला. आणि इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये आता नवी उमेद मात्र दाखल होईल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी रमेश दाखल झालेला आहे. गोलंदाज कुठेतरी पाहिलं तर अनंता मात्र इथून आपल्या गोलंदाजीमधून पहिला टर्निंग पॉइंट देत आहेत या मॅचला. विकेट दाफलकावरती 20 असताना अगदी विकेटच्या खात्यामध्ये दाखल झालेली आहे. एक महत्वाची विकेट मागे सरकतायत. थांबून फटका कव्हर पॉइंट या झोन मध्ये उडवलाय. चेंडू सीमा रेषेच्या पार येईल या बॉलवरती चौकार. आल्या मैदानाच्या आतमध्ये कमालीचा खेळ मात्र दाखवला जाईल. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. खऱ्या अर्थानं टप्पा थोडासा मागे होता आणि बॉलला बरोबर फॉलो केला. बॉटम बॅटचा वापर आणि हा चांगल्या दर्जाचा तडाखा भेटतोय. चौकार आणि या चौकाराच्या बढतीने मात्र आता टोटली स्कोर कार्ड वेगानं फ्लाय झालाय. 24 धाबा इथून या स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये रमेश दाखल झाला. जी स्टार्टिंग आहे सलामीपासून या स्कोर कार्डला ती स्टार्टिंग मात्र इथून या दाफलकाला मिळालेलीच पाहिजे. हेच मात्र चित्र तुम्हाला पाहायला भेटत आहे. ओहो, इथे जोरात खेळण्याचा प्रयत्न होता. हवा तसा कनेक्शन झालं नाहीये बॅटवरती बॉलचं आणि इथून नक्कीच एक सिंगल मात्र घेतली जाते आणि या सिंगलला आता स्कोर कार्ड 25 या अंकावरती अंकित झालाय. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली एन्जॉय करतायत. एक सामना जिंकला होता चौदरवाडी क्रिकेट संघाने, एक सामना जिंकला होता तो म्हणजे खऱ्या अर्थानं श्री ठाकूरवाडी क्रिकेट संघाने. त्यामुळे आता ही लढत बेस्ट वर्सेस बेस्ट अशी पाहायला मिळते आणि या मॅच मध्ये जिंकणार तो मात्र थेट क्वालिफायच्या सामन्यामध्ये प्रवेश मिळवणार आहे. इथे टाकलेला बॉल कुठेतरी पाहिलं तर स्वीप करायचा होता अगोदरच. बॅटर अगदी पाहिलं तर पूर्ण सफल झाला होता. एक घुटना मात्र बरोबर पॉपिन क्रीज वरती टेकला होता. बॉल समोर होता परंतु बॅट वरती कनेक्शन राहिला नाहीये आणि हा सक्सेसफुल रीतीचा डॉट बॉल टाकला जातोय. आणि इथून पंच देत आहेत सिग्नल की ओव्हर समाप्त होती आहे दुसरी आणि 2 ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना श्री ठाकूरवाडी संघाचं क्रिकेट 1 विकेटच्या नुकसानी 25 या अंकावरती अंकित झालाय. 25 धावा दाफलकावरती लागतायत आणि इथून आता बॉलिंग करण्यासाठी उत्तम मात्र नक्कीच तयार झालेले आहेत. उत्तमच्या हातामध्ये चेंडू दाखल झालाय. फिल्डिंग मध्ये पाहिलं तर चांगले परिवर्तन राहिलेले आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये देखील चांगलं क्षेत्ररक्षण सेट केलं आहे
आणि बाउंड्री लाईनच्या झोनमध्ये देखील चांगलं क्षेत्ररक्षण सेट झालेलं आहे. त्यामध्ये एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि बॅकवर्ड्स वर लेग आणि 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट बॅकवर्ड्स वर लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट कव्हर पॉइंट असं क्षेत्र जोडला आणि इथून साकरेनला बॅटल करत असताना आपण पाहताय रमेश या बॅटरला सेम टू सेम खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आता यश मिळणार नाहीये कारण गोलंदाजाची चतुर चालाकी मात्र इथून सिद्ध केले जाईल. कारण गोलंदाजाचा अँगल रोटेट आपण स्क्रीनवरती पाहाल आणि त्यानंतर हा बॉडी बॅलन्स आणि त्यानंतर मिळालेली ही गती आणि त्या गती माध्यमातून मिळालेलं हे व्हेरिएशन डॉट बॉलचा यस हलकासा फ्लिक केला जातो आहे थेट बॅक टू दी बॉलर हेड. या झोनमध्ये चेंडू कव्हर झालाय, क्षेत्ररक्षक बॉलला स्टॉप करतायत. एकच सिंगल इथून घेतली जाईल कारण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना बॅट्समन सध्या तरी बबलू मात्र आज चांगला खेळतो, त्यामुळे आता त्याला स्ट्राईक महत्त्वाची होती आणि ती स्ट्राईक इथून रोटेट झालेली आहे. आणि यस आपण आता बबलू या फलंदाजाला साकरेनला पाहाल. इथे टाकलेला बॉल स्विचित करायचा होता, परफेक्ट यॉर्कर बॉल. कुठेतरी पाहिलं तर डोक्याचा वापर इथे या गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातो आहे. त्याला माहिती आहे बॉल जर मागे टाकला तर स्वीप केला जाईल आणि थोडासा पुढे जरी टाकला तरी सुद्धा रिव्हर्स केला जाईल, त्यामुळे आता इथून ही बॉलची व्हेरिएशनची चित्र यॉर्कर मध्येच टाकावी लागतील. यस इथे टाकलेला चेंडू बॅटची एज घेतली जाते, या बॅकवर्ड्स वर क्षेत्र बीट झालाय. अवेलेबल एका सिंगलचं चित्र मात्र इथून रोटेट केलं जात आहे. एक सिंगल अली दाफलकावरती सुरुवातीला चांगल्या रन्स होत्या, परंतु तिथून पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक प्रभावशाली ठरलं आणि आता हे तिसरं षटक मात्र तुम्हाला सांगून जात आहे की आता या दाफलकाला मोठा ब्रेक थ्रो दाखल झालेला आहे. आणि नक्कीच या चेंडूवरती पंच पळतील आउटसाइड द लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पिक केलाय. अवेलेबल एक एक्स्ट्रा रन्स इथून भेटेल. या स्कोर कार्ड वरती 28 धावा बघता बघता लागल्या जात आहेत. शेवटच्या चेंडूची फिकी शिल्लक राहिलेली आहे आणि शेवटच्या बॉलवरती दमदार केला जाईल का फटका. मागे सरकून बॉटम हँडचा वापर, गॅपमध्ये फटका, कव्हर पॉइंटला बीट केला आहे. मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. आत्ताच्या घडीला शेवट दमदार होईल या षटकाचा, कारण वाईट आला तिथे थोडीशी हवा टाईट झाली. बघता बघता हा टाईट फाईट चौकार येतो आणि या चौकाराच्या बढतीने मात्र फायटिंग टोटल भरती टार्गेट आतापर्यंत सेट होत आहे. बॅटिंग करत असताना सध्या तरी अगदी शील ठाकूरवाडी क्रिकेट संघाचं 32 आणि यापुढे होणारी मॅच असेल आपण पाहिलं थेट मामुचवाडी संघ आणि पोखरवाडी संघ, तर दोन्ही टीमचे कर्णधार आपण लगेच नाणेफेक करण्यासाठी या. इथून आता मैदानाच्या आतमध्ये चौथी जबाबदारी मात्र कोणाच्या हातामध्ये दिली जाईल चौदरवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून, कारण कमबॅक करायचा होता आणि तो कमबॅक झालेला आहे. कारण 3 ओव्हरमध्ये खर्च केल्यात फक्त आणि फक्त या स्कोर कार्डवरती 32 आणि इथून आता चौथं षटक अर्थात शेवटचं षटक टाकण्यासाठी दाखल झाल्या या सध्या तरी गोलंदाज दशरथ. नक्कीच पडे पाहिले तर दशरथच्या हातामध्ये चेंडू दाखल केलाय. लोवर फुल टॉस फ्लिक करायचं होतं बॅकवर्ड स्वेलेगला, कुठेतरी बॅटच्या रनअपमध्ये चेंडू सापडला नाही आणि बरोबर बॉल मध्ये पायावरती आक्रमण साधतो आहे. डॉट बॉल कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र कम से कम 10 ते 15 प्लस रन्स घेणं तितकंच महत्त्वाचं राहील. या शील ठाकूरवाडी क्रिकेट संघाला परफेक्ट टच केलाय, स्वीप शॉट, क्रिकेटचा क्लास, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, एक टप्पा घेत 1 बाउंड चौकार. चांगला खेळ मात्र नक्कीच इथून केला जाईल मैदानाच्या आतमध्ये, कारण शेवटच्या श्वासापर्यंत इथून मात्र या डावामध्ये जिद्द मेहनतीचा खेळ सिद्ध करतोय बबलो. 13 बॉल 25चा खेळ त्याचा बाद बदून झाला या दाफलकावरती आणि बॅट्समन रमेश पाहिले तर 6 चेंडू 10 वरती खेळतात आणि टोटल टीमची पाहिली तर आता 1 विकेट आणि 36 वरती लागलेली आहे. चौदरवाडी क्रिकेट संघाला थोडासा धोका मात्र इथून दाखल झाला. परफेक्ट टायमिंग, हवाई सफर, चेंडू आता लँडिंग होईल नॉन स्टॉप मिड विकेट, 3 सीमा रेषेच्या पलीकडे, षटकार. 3 सीमा रेषेच्या पलीकडे 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 षटकार. 3 सीमा रेषेच्या पलीकडे
कुठेतरी पाहिलं तर उजवा स्टंपच्या बरोबरीने हा चेंडू टाकला होता आणि परफेक्ट लेंथला फॉलो केलं, पिकअप केलं आणि खेचून मारला. हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार येतोय आणि या षटकारानं मात्र या धाफलकाचा आकार आता बदललेला आहे. 42 धावा सरासरी चांगली गाठली आहे बॅटिंग करत असताना शीळ. ठाकूरवाडी क्रिकेट संघानं इथे देखील आखूडपट्ट्याचा बॉल लॉफ्टेड, इट सक्सेसफुल, पॉवरफुल, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये बबलू मात्र आता चौदरवाडी क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना मात्र थोडासा अगदी मागणं ठरवतोय, कारण आता शीळ ठाकूरवाडी क्रिकेट संघाचा खेळ चांगला केला जाईल. स्क्रीनवरती बरसती आहे ही रन मशीन, कारण आत्ताच्या घडीला अद्भुत दर्जाचं क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करायला मिळत आहे आणि याच मिळताय आज गोलंदाज तयार होतात पुन्हा एकदा. फुलर लाईनचा बॉल, नो चेंडू बीमर आणि इथे होईल सक्सेस, चेंडू सीमा बार. तिसरा षटकार, दहशतीचं दुसरं डाव आज तुम्हाला पाहायला मिळत आहे या साहिल प्रतिष्ठान चषकामध्ये. या सेकंड राऊंडच्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना बबलू आज कमालीचा खेळ मात्र त्याचा बॅटमधून साधलेला आहे. सुरुवातीला पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये शिदगाव क्रिकेट संघासाठी हा फलंदाज महागडा ठरला होता आणि आता पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चौदरवाडी क्रिकेट संघासाठी मात्र महागडा ठरला जातो हा फलंदाज. 50चा आकडा पार झालाय. 55 धावा धाफलकावरती लागलेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. इथून टाकला जाईल फ्री हिट. फ्री हिट चेंडू आपण पाहाल, लोवर फुल टॉस होता, हलकासा फ्लिक केला जातोय. फाईन मिड विकेटला क्षेत्र बीट झालाय. 2 साठी कॉलिंग होतं आणि या 2चं कॉलिंग इथे सक्सेस रीतीचं ठरलं जाईल. नक्कीच आपण पाहाल 57 धावा लागलेल्या आहेत. इथून 17 चेंडू आणि वैयक्तिक 45 रन्स पाहिले तर बबलूच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि इथून पहिला अर्धशतक नोंदवला जाईल का या स्पर्धेमध्ये. आणि या 6 चेंडू आवाज आलाय गरमीचा आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे आणि बॅट एकदा वरती झाली पाहिजे, कारण ठोकलाय षटकार. आणि या स्पर्धेतील पहिली अर्धशतकाची खेळी मात्र बबलू सिद्ध करून दाखवतायत. बबलू मात्र आज चांगल्या रीतीने चमकलेला आहे. सध्या तरी आपण पाहाल एक मोठं नाव येणाऱ्या विश्वामध्ये मात्र त्याचा नावाचा डंका या शीळ ठाकूरवाडी क्रिकेट संघामध्ये फोडला जाईल, कारण 18 बॉल 51चा खेळ त्याच्या माध्यमातून झाला आणि इथून आता अशा पद्धतीचा डाव मात्र या धाफलकावरती सेट होतोय. आणि बघता बघता पाहिलं तर 1 विकेट 63 बनवल्या बॅटिंग करत असताना शीळ ठाकूरवाडी क्रिकेट संघानं आणि इथून 24 बॉल 64 अर्थातच 64 धावांचा पाठला करत असताना चौदरवाडी क्रिकेट संघ. यापुढे होणारी मॅच असेल मामुचवाडी संघ आणि पोखरवाडी संघ. तर दोन्ही टीमचे कर्णधार आपण या नाणेफेक करून घेऊया, कारण वेळ आपल्यासाठी थांबणार नाही आहे. इनिंग ब्रेक झालेला तर आपण लगेच नाणेफेक करणार आहोत. आपण पाहता ही भव्य दिव्य मानाने सन्मान प्रियाची स्पर्धा साहिल प्रतिष्ठान चषक 2024. खऱ्या अर्थानं पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेचं आयोजन पिंपलोली वाडीकरांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आत्ता सगळीला आपण पाहताय आजच्या दिवसातील सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आपण सध्या तरी एन्जॉय करतायत. चौधरवाडी क्रिकेट संघ आता पाटला करेल 24 बॉल आणि 64 धावांचा आणि इथून आता 24 बॉल 64 डिफीट करू शकेल का गोलंदाजी करत असताना
शीळ ठाकूरवाडी क्रिकेट संघ. नक्कीच आपण पाहिलं स्टाकरेनला बॅटिंग करत असताना सध्या तरी किरण आहेत आणि नौसाकरेनला दशरथ आणि गोलंदाजी करत असताना अगदी सोमा हा गोलंदाज. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती जसा तसे प्रत्युत्तर. चेंडू आता जाईल सीमा रेषेच्या पलीकडे षटकार आणि एका बाजूने नाणेफेक केली जाते. नाणेफेक जिंकली मामुचीवाडी संघानं आणि त्यांनी या मॅच मध्ये फर्स्ट फिल्डिंग घेतली आणि बॅटिंग करत असताना आपण पाहिलं पोखरवाडी क्रिकेट संघाला या मॅच मध्ये मात्र आता झुंज चांगली रीतीनं होईल हे मात्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. कारण पहिला चेंडू फेकला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र घणाघाती दर्जाचा प्रहार देखील झालाय षटकार येत असताना. हा चेंडू फुल टॉस फुल टोल बाहेर पडेल. आता हा आगडीचा तोपेचा गोळा चौकार. 4 रन्स येत आहेत आणि इथून पंच देतील सिग्नल की नो बॉल. इथे चेक केला जाईल हाईट फॅक्टर किती आहे तो इथे बघितला जाईल. विनंती असेल चौदरवाडी क्रिकेट संघाला की आपण डायरेक्टली खेळाडू कक्षामधून उठून जायचं नाहीये नाहीतर पेनल्टी दिली जाईल. आणि यस हा चेंडू पाहिला तर कुठेतरी कबरेच्या खाली लँडिंग होत होता आणि नक्कीच फेर डिलिव्हरी चांगल्या दर्जाचा बॉल्स राहील आणि परंतु या बॉलवरती फायदा घेतलाय. चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीने मात्र इथून 10 रन्स लागले जातील. जशाच तसे प्रत्युत्तर मात्र इथून सातत्याने दाखवलं जात आहे. या फलंदाजीच्या माध्यमातून फाईन झोनला फटका उडवला जातो आहे. क्षेत्ररक्षक जोडले जातील बॉलवरती. अखेरीस 38 सर्कल बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून बाउंड्री लाईनच्या करीबीमध्ये आणि इथून या चेंडूवरती मात्र तब्बल 2 रन्स मात्र व्हेरिएशन टाकलं जात आहे. आत्ताच्या घडीला हा सामना मात्र फार चांगला होईल कारण जशाच तसे प्रत्युत्तर इथून चौदरवाडी संघ देखील देत असताना पाहायला भेटतो आहे. बघता बघता 12 रन्स या दाफलकावरती लागल्या जात आहेत. गोलंदाज सोमा मात्र सध्या या षटकामध्ये मागणा ठरलाय. इथे टाकलेला बॉल बादच्या मिडल 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 मध्ये आला चेंडू आणि आता चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. ठोकली अजून एक बेझलक षटकार. अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहिला तरी इन्स्विन बॉल टाकला होता. टप्पा पडला थोडासा आतमध्ये वळण घेतला आणि वळणाचा फायदा इथून बॅटच्या मधोमध राहिला आणि आता या बॉलवरती षटकार येतो आणि या षटकाराच्या मदतीने मात्र 18 धावा लागल्या जातील. तुम्ही शेर असाल तर आम्ही सुद्धा सवा शेर आहोत आणि आम्ही सुद्धा चांगला खेळ करणार या मॅच मध्ये. जरी हरलो तरी चालेल परंतु हरलेला सुद्धा म्हटला पाहिजे की आयुष्यातील कठीण खेळ होता हा आणि जरूर कठीण खेळ होता. सध्याच्या घडीला परफेक्ट यॉर्कर बॅटची कडा घेतली होती परंतु तिकडे विकेट किपर बीट झालेत फंबल झालेत आणि या चेंडूवरती मात्र डॉट बॉलचं चित्र टाकलं जाईल. सामना मात्र संघर्षामध्ये दोन्ही संघ खेळतायत. कुठेतरी पहिल्या डावामध्ये तुम्ही पाहत होता अगदी बॅटिंग करत असताना श्री ठाकूरवाडी क्रिकेट संघाचा परंतु आता सेकंड दुसऱ्या इनिंग मध्ये मात्र मैदानाच्या आतमध्ये चौदरवाडी संघ सुद्धा चांगला खेळ करतोय. इथे टाकलेला चेंडू यस यस पंचमतील उजव्या स्टंपला सोडला. अतिरिक्त रन्स इथून देखील मिळू शकेल आणि मिळाली देखील. आत्ताच्या घडीला वाईट बॉल येतो आहे. वाईटच्या बढतीने 19 धावा दाफलकावरती लागल्या जात आहेत. याच सरासरीची गरज आहे आणि ती सरासरी इथून आता अगदी गाठत राहावं लागेल. कोणत्या प्रकारचा विकेट नाही आहे हा महत्त्वाचा घटक या मॅचमध्ये सध्या तरी पाहायला मिळतो आहे. तो म्हणजे चौदरवाडी क्रिकेट संघासाठी परफेक्ट गॅपच्या मधोमध लॉंग ऑनला उडवलाय टोला आणि आता बाहेर पडेल. हा बाहेर गरमागरमीचा गोळा चौकार.
चौकार आला आणि या षटकाचा मात्र शेवट देखील दमदार टाकला जाईल. पहिला षटकार, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर डबल आली, त्यानंतर देखील षटकार आणि अशा पद्धतीने या ओव्हरमध्ये मात्र ठोकोम ठोक दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळाले आणि चौदरवाडी क्रिकेट संघ मात्र 0 विकेट 23 या अंकावरती पोहोचलाय. 23 रन्स मात्र इथून या स्कोर कार्ड वरती लागल्या जातात. आता मॅच बनलेली आहे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आता राहिलेली आहे 41 धाबाची. अजून सुद्धा सामना गेलेला नाही. जर या मॅच मध्ये 1, 2 ते 3 पर्यंत विकेट जर मिळाल्या थेट श्री ठाकूरवाडी क्रिकेट संघाला तर मॅच बनवू शकेल. 18 चेंडू आणि 41 रन्स उर्वरित समीकरण आपण पाहू शकाल. आणि इथून आता थेट साखर एंडला बॅटिंग करत असताना आपण पाहाल दशरथ या फलंदाजाला फिल्डिंग मध्ये फैलाव झाला. आता 38 सर्कल बाउंड्री लाईनच्या बाहेर 5 फिल्डर्स सेट होत आहेत आणि इथून आता मैदानाच्या आतमध्ये यस गोलंदाज बबलू दाखल झालेले आहेत. रायटामोरती विकेटना फर्स्ट बॉल आपण पाहाल जोरात मारण्याचा प्रयत्न कुठेतरी फाईन लॉंगॉन या झोन मध्ये फटका उडवला होता, परंतु तिथे चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण घडलंय आणि निश्चित इथून एकच सिंगल मात्र प्राप्त झालेली आहे. सिंगल अली 24 वरती दाफलक लागलं जातं. साखर एंडला मात्र बरसलेला फलंदाज आपण पाहाल किरण आता सगळीला साखर एंडवरती जोरात खेळण्याचा प्रयत्न इथे जरूर थोडासा सक्सेस ठरलाय. ओहो, सध्या सगळीला काय होईल जवळपास पाहिलं तरी या बॉलवरती चित्र वेगळंच घडलं जातं. कुठेतरी फेकी करायची होती, बरोबर फेकीमध्ये कलेक्शन राहिलं नाहीये आणि इथे एक सिंगल मात्र घेतले जाईल. या ओव्हरमध्ये मात्र बबलू सध्या तरी प्रसिद्धमय दर्जाची गोलंदाजी करून दाखवत आहेत. कारण त्याला माहिती आहे आज नाही तर कधीच नाही, कारण ही स्पर्धा आज आलेली आहे तर आज सोडं केलं पाहिजे, नाहीतर वर्षाचे 365 दिवस मात्र चांगल्या रीतीनं अगदी ठामपणे मोजावे लागतील. इथे हा चेंडू बॉडीवरती आक्रमण करतोय. एक सिंगल मात्र बाईच्या मदतीने मिळते आणि या बाईच्या स्वरूपात सिंगलच्या बढतीने मात्र आता दाफलकावरती सध्या स्कोर कार्ड पोहोचलाय तब्बल 26 या दाफलकावरती 26 रन्स इथून बिल्डअप झालेले आहेत या स्कोर कार्ड वरती हळूहळू. या मॅच मध्ये मात्र हे षटक निर्णायक टाकलं जात आहे. बबलू आज सर्वाधिक चांगला खेळ करतायत आणि इथे काय झालंय अगदी नजरहटी दुर्घटना घडली. खऱ्या पाहिलं तर नक्कीच वातावरणाच्या मुळे इथून स्क्रीन मात्र सध्या थेट पाडली गेलेली आहे. तर विनंती असेल आमच्या ऑर्गनाइज कमिटीला की आपण तिकडे जा आणि जरूर इथून मैदानाच्या आतमध्ये काय होईल. चांगल्या दर्जाचा खेळ आहे आणि जवळपास या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये मात्र कमबॅक करण्यात यशस्वी ठरतो आहे तो म्हणजे सध्या तरी बबलू हा गोलंदाज. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 23 आल्या तर 23 धाबा किरणच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि या ओव्हरमध्ये आता फक्त पाहिलं तर निश्चितपणे 3च रन्स खर्च केलेले आहेत आणि एकूण टार्गेट पाहिलं तर 26 या आकड्यावरती लागलेला आहे. इथे देखील चांगला चेंडू टाकला जातो आहे. हे षटक मात्र तुम्हाला सांगून जाईल की आज एक मोठा उभारता सितारा मात्र या आदिवासी ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. कारण आत्ताचा घडीला अगदी ट्रेंडिंगचा विषय म्हणजे या मॅच मध्ये हा बबलू मात्र आज मोठ्या पद्धतीने छाप सोडतोय. यस, इथे टाकलेला बॉल लेग स्टिकला सोडतोय. विकेट किपर नशीबपणे तिकडे चांगले बॅकअप देत आहेत. एक सिंगल मात्र इथून अतिरिक्तच्या स्वरूपात भेटेल आणि या सिंगलच्या बढतीने आता स्कोर कार्ड 27 या अंकावरती पोहोचला जाईल. सत्तावीस धाबा मात्र या दाफलकावरती लागतायत. कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये किरण मात्र बॅटिंग करतोय. फुल टॉस चेंडू मिस टायमिंग होता. क्षेत्ररक्षक आता पाहिलं तर चुका करतोय आणि या चुकीला माफी नाही आहे. कॅच पकडला असता तर एक सिंगल वाचली असती आणि कदाचित विकेट या मॅच मध्ये महत्वाची होती, परंतु तसं झालं नाही. या ओव्हरमध्ये आल्या फक्त आणि फक्त थेट
एकूण 5 धावा आणि अशा पद्धतीनं 2 षटका समाप्त होत आहेत आणि 2 षटकांमध्ये स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त 28 रन्स मात्र लागल्या जात आहेत। आता समीकरण 12 चेंडू 36। आत्ताच्या स्थितीत मात्र थेट 12 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र 36 धाबांची गरज आहे आणि इथून आता काय होईल या मॅचमध्ये। यस किरण साकरेनला बॅटची कडा आणि इथून मिळाल्या या मॅचला मोठा कलात्मकतेचा सिच्युएशन विकेट आणि यस आता संकटामध्ये थोडासा दाखल होईल चौदरवाडी संघाचा हा खेळ। नक्कीच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये मात्र फलंदाजी करत असताना चौदरवाडी संघाने मात्र इथून गमावलेला आहे पहिला फलंदाज। 28 वरती आणि आता दाखल झालाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी प्रसाद। आत्ताच्या घडीला थेट प्रसाद या फलंदाजाला मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती बॅटिंग करण्यासाठी दाखल केलेला आहे। काय होणार या मॅच मध्ये हे मात्र अजून कळालेलं नाहीये। मी सामिक चौक क्षेत्र दुर्भारती आहे थेट कव्हर पॉइंट या झोनला चेंडू स्टॉप होतो फेकी झाली तोपर्यंत काय होईल आणि ते थेट जिथे 2 तिथे आता मिळतील सध्याच्या घडीला 3 धावा। चांगल्या दर्जाचं रनिंग बिटवीन द विकेट इथून पाहायला मिळेल आणि या 3च्या बढतीनं आता दाफलकावरती इथून 31 धावा मात्र लागल्या जात आहेत। 31 रन्स मात्र इथून या स्कोर कार्ड वरती लागल्या गेलेल्या आहेत आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण दशरथ या फलंदाजाला साकरेनला पाहाल। आज थोडासा अगदी पाहिलं तर फार सगल क्रिकेट त्याचा बॅटमधून त्याच्या गोलंदाजीमधून राहिलेला आहे त्यामुळे आज जर इथून आपल्या टीमला सध्या तरी या खेळ चांगला करून दाखवायचा असेल तर आता या मॅच मध्ये टीमसाठी सध्या खेळ चांगला करावा लागेल। कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल रिलीज केले दशरथनं एक सिंगल त्याचा बॅटमधून आलेली आहे आणि आता मॅचचं चित्र थोडंसं बदललंय लॉफ केलाय पॉवरफुल स्ट्रॅटेजीचा स्ट्रोक्स बॉलला अखेरीस स्टॉप करतायत आणि इथे पाहिलं तर चेक केलं जाईल कारण एक रन्स तितकीच महत्त्वाची आहे आणि यस इथे पाहिलं तर चेक केलं जात आहे आणि यस चेक केलेला आहे बॉल आतमध्ये ढकललाय आणि यस आणि जरूर आता साकरीनला पुन्हा एकदा प्रसाद हा फलंदाज पाहायला मिळेल। पुन्हा एकदा थेट कव्हरच्या क्षेत्रामध्ये हुक केलाय परफेक्ट टच मध्ये चेंडू सीमा रेषा पार करतोय आणि या बॉल वरती येईल एक मोठा तडाखा चौकार। 4 धावांसाठी हा फटका आपण पाहाल वेगानं बॅट फिरवली होती बॅटच्या अगदी मधोमध कनेक्शन झालं नव्हतं परंतु गॅप प्रॉपर होता आणि त्यामुळे इथे या चेंडूवरती चौकार येतो आणि आता दाफलकावरती 36 धावा लागला जातील 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28। या चेंडूवरती स्वीप शॉट कमालीचा तडाखा
आणि आता चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, येईल याही बॉलवरती चौकार, अशा आमच्याही जिद्द आहेत. आणि या चेंडूवरती 4 येतो आहे आणि या 4च्या मदतीने मात्र आता 10 फलकावरती प्रचंड दर्जाचा खेळ लागला जाईल. आता सगळीला प्रसाद मात्र 3 बॉल 11 आणि बॅट्समन पहिला तर सध्या तरी दशरथ 4 बॉल 2 आणि संघाची टोटल लागलेली आहे 1 विकेट 40. समीकरण उर्वरित शिल्लक राहिला आहे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी थेट 24 धाबा. सहा बॉल्स आणि 24 धाबांची गरज हा सामना जिंकण्यासाठी सौदरवाडी क्रिकेट संघाला. सहा चेंडू आणि 24 धाबा बॉलिंग करण्यासाठी आपण पाहिलं. एक मोठ्या नामाचा गोलंदाज, पहिला बॉल दशरथ, पॉवरफुल दर्जाची कसरत, चेंडू आता टिकून चाललाय सीमारेषेच्या बाहेर, खूप लांब ठोकलाय षटकार. आता चकडीला प्रयत्न, मेहनत, कष्ट मात्र तुम्हाला पाहायला मिळतात या ऍक्शन रिप्ले मध्ये. कमालीचा फटका, स्लोबर गतीची डिलिव्हरी होती मिडल स्टंप वरती, थोडासा पुढे गेला आणि त्यानंतर फॉलो केलाय हा धमाका षटकार. 10 फलकावरती 46. आता 5 बॉल 18ची गरज, खतरा दाखल होईल गोलंदाजी करणाऱ्या श्री ठाकूरवाडी क्रिकेट संघाला. दशरथ तसा घडीला चांगला खेळ करतायत मिस्तामिंग सोक आणि इथे मिड विकेटला पकडलाय, महत्वाचा झेल आणि इथे मिळाली या मॅचला एक महत्वाची टर्निंग पॉइंटची विकेट. आणि नक्कीच ज्या वेळेला मात्र फलंदाजाची गरज होती त्यावेळेला मात्र इथून सध्या तरी दशरथ मात्र परतीचा प्रवास करतायत. आणि आता नितीन मात्र दाखल झालीत फलंदाजी करण्यासाठी. 4 चेंडू आणि 18ची गरज होत्याच नव्हतं होईल का या मॅच मध्ये, कारण आत्ताच्या घडीला पाहिलं तर जवळपास समीकरण थोडंसं मोमेंटो मध्ये आहे. जर 3 षटकार आले तर मॅच फिनिश होईल आणि इथून एक बॉल्स जरी निर्धावाला तरी सुद्धा मॅच मात्र बदलली जाईल. हे मात्र सध्या तरी तुम्हाला समीकरणामध्ये पाहायला भेटत आहे. कुठेतरी भरपूर दाबांचा पाठला करत होता थेट सौदरवाडी क्रिकेट संघ, परंतु कुठेतरी त्यांची सलामीची जोडी आता बाद झाली, त्यामुळे आता सगल वाढलेला आहे. आणि इथून आता 4 बॉल 18ची गरज हा सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या सौदरवाडी क्रिकेट संघाला. शॉर्ट पिच बॉल मिस्तामिंग स्टोक आणि यस बॅटची कडा पकडला, इथून झेल आणि बाहेर पडला. इथून मोठा मुतखडा धक्का इथून लागला. तिसरा बॅटिंग करणाऱ्या सौदरवाडी संघाला. आता 3 चेंडू आणि 18, 3 बॉलवरती आता 3 षटकार ठोकावा लागतील बॅटिंग करत असताना थेट सौदरवाडी क्रिकेट संघाचा बॅट्समन अर्जुनला. अर्जुन आहेत सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी. आणि या मिस्तामिंग स्टोक क्षेत्ररक्षक जोडलाय बॉल्स वरती नोमॅस लँड या झोन मध्ये पडतो. आता सामना निसटलेला आहे कारण 3 चेंडू आणि 18ची गरज होती, त्यामुळे आता 3 षटकार येणं महत्वाचे होते, परंतु या बॉलवरती सिंगल आली आहे, त्यामुळे आता 2 चेंडू आणि 17 धाबांची गरज आपण पाहिलं. सध्या तरी या सौदरवाडी क्रिकेट संघाला पुन्हा एकदा आखूडपट्टाचा बॉल स्वीप केलाय, बरोबर गॅप मध्ये चेंडू टोळवलाय, सीमा रेषा पार, चौकार. 4 येतोय आणि या 4 न मात्र आता 51 रन्स लागलेला आहेत. कुठेतरी जर
खऱ्या अर्थानं विकेट गेल्या असत्या तर मॅच फिरू शकली असती, हे मात्र नक्कीच होतं. कारण आता एक चेंडू 13ची गरज, 51 वरती टार्गेट लागलेलं आहे आणि इथून आता एका बॉलचा खेळ शिल्लक आणि 13 धाबांची गरज. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा फाईनला चेंडू रोटेट होईल आणि मॅच होती इथून फिनिश. चौकार आला तरी सुद्धा सामना पराभव झालाय या मॅच मध्ये. चौदरवाडी क्रिकेट संघ आणि इथून या मॅच मध्ये मोठा मोकळा श्वास घेतलाय. थेट